श्री स्वामी समर्थ। जसे आपण कुलदेवीच्या टाकावरती कुंकुमार्चन करतो त्याच प्रकारे आपल्या कुलदैवताच्या टाकावरती हरिद्रा अर्चन केले जाते। हरिद्रा अर्चन म्हणजे भंडारा अर्पण करावा। घरातील जी हळद असते त्यालाच भंडारा असे म्हणतात। तर हे हरिद्रा अर्चन कसे करावे आणि कशासाठी करावे ते आपण बघूया। खंडोबाला हरिद्रा अर्चन केल्याने भक्तांना सुख समृद्धी आरोग्य आणि समाधान प्राप्त होते। खंडेरायाला हळद अतिशय प्रिय आहे, म्हणून आपण खंडेरायाला हरिद्रा अर्चन केले तर खंडोबा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतो। कारण खंडोबा हाकेला धावून येणारे कुलदैवत आहे। पाटावरती एक पिवळे वस्त्र अंतरावे, त्यानंतर तेलाचा किंवा तुपाचा दिवा चालू करून घ्यावा। थोड्या अक्षता पाटावरती ठेवाव्यात, त्यावर एक ताम्हण किंवा प्लेट ठेवावी। त्यानंतर हळद मिक्स करून थोडे पिवळे तांदूळ आपल्याला ताम्हणामध्ये ठेवायचे आहेत। त्यानंतर आपल्या देवघरातील खंडोबाचा टाक ठेवावा। स्टँड नसेल तर खंडोबाचा टाक झोपवून ठेवावा, स्टँड असेल तर उभा ठेवला तरीही चालतो। खंडोबाच्या टाकावरती, मूर्तीवरती किंवा फोटोवरती तसेच शिवलिंगावरती आपल्याला हरिद्रा अर्चन करता येते। माळसाई खंडेरायांची गंधाक्षता हळदी कुंकू लावून पूजा करावी। घोड्याखालील श्वानालाही गंध लावावे। देवघरातील शिवलिंग घ्यावे, त्याची निमुळती बाजू उत्तरेला होईल असे ठेवावे। फुले अर्पण करावीत, बेलपत्र अर्पण करावे। बेल घेताना बेलाला 3 पाने असली पाहिजेत। किडलेला खराब झालेला बेल वापरू नये। बेल अर्पण करताना उलटा अर्पण करावा। शिव अष्टोत्तर नामावली म्हणून बेल अर्पण करावे। खंडोबाच्या टाकावरतीच बेल अर्पण करावा। इथे मी हरिद्रा अर्चन करताना टाक दिसणार नाही म्हणून शिवलिंगावरती बेल अर्पण करत आहे। शंकराचाच अवतार खंडोबा आहे। त्यानंतर पुढील मंत्र एक-एकदा म्हणून आपल्याला आचमन करायचे आहे, म्हणजे तळ हातावरती पाणी घेऊन आपल्याला प्यायचे आहे। त्यानंतर प्राणायाम करावे। नंतर पूजेचा संकल्प करण्यासाठी हातामध्ये पाणी, एक बेलपत्र, अक्षता घेऊन पुढील संकल्प म्हणावा। संकल्प झाल्यानंतर सरळ हाताने पाणी ताम्हणात सोडावे। हरिद्रा अर्चन करत असताना 5 बोटांनी हरिद्रा अर्चन करावे। हरिद्रा अर्चन करत असताना खंडोबाची 108 नावे घेऊन आपल्याला हरिद्रा अर्चन करायचे आहे। सर्व 108 नावे मी स्क्रीनवरती दिली आहेत। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी ही नामावली ऍड केली आहे, नंतर बघू शकता। अशा प्रकारे प्रत्येक नाम घेऊन प्रत्येक नामाला आपल्याला हातातून हळद सोडायची आहे। अशा प्रकारे हरिद्रा अर्चन होते। अशा प्रकारे टाक झोपवून ही हरिद्रा अर्चन करता येते। टाक उभा करून करणार असाल तर डोक्यावरून हळद सोडावी। हरिद्रा अर्चन झाल्यानंतर नैवेद्य दाखवावा। पाण्याची भरीव चौकोनी मंडल करून त्यावरती नैवेद्य ठेवावा। खडीसाखर, फळ, गोड काही चालते। त्यानंतर एक बेलपत्र गायत्री मंत्र म्हणून नैवेद्यात ठेवावे। 3 वेळा धूप दीप ओवाळावा, नैवेद्य दाखवावा। त्यानंतर खंडोबाची आरती करावी। ही जमा झालेली हळद रोज पुरुषांनी आणि स्त्रियांनी आपल्या कपाळाला लावावी, त्यामुळे आपले वाईटापासून संरक्षण होते। खंडोबाच्या घटस्थापनेमध्येही तुम्ही हरिद्रा अर्चन करू शकता। टाक न हलवता दुरूनच आपल्याला हरिद्रा अर्चन करायचे आहे। ज्यावेळी आपण घटावरती हळद अर्पण करत असतो त्यावेळी फक्त खंडोबाच्या चरणावरच हळद अर्पण करावी। ज्या उपवर मुला मुलींच्या विवाहामध्ये काही अडचणी येत असतील, विवाह जमत नसतील, त्यांनी संकल्प करून जर खंडोबावरती हरिद्रा अर्चन केले तर विवाह जमण्यास मार्ग मोकळे होतात, विवाह जुळण्यास मदत होते। खंडोबाच्या कृपेने चांगल्या ठिकाणी लग्न होते। लग्न कार्यात कोणतीही अडचण येत नाही। ही सेवा नक्की करून पहा, खूप छान अनुभव येतात। हरिद्रा अर्चन झाल्यानंतर तसेच ठेवले तरीही चालते। नंतर त्या टाकावरची सर्व हळद साफ करून टाक स्वच्छ करून घ्यावा। स्वच्छ धुवून पूजा करून देवघरात स्थापन करावा। अशा प्रकारे हरिद्रा अर्चन करावे। जमा झालेली हळद एका दुसऱ्या डबीत ठेवावी। ही हळद देवपूजेत वापरू नये। घरातील सर्वांनी ती रोज कपाळाला लावावी।